नाशिकच्या येवला तालुक्यातील खर्डीसाटे या ठिकाणी शेतकरी वाल्मिक नागरे यांच्या 25 एकर शेतीतील काढणी करून ठेवलेल्या मक्याच्या गंजीला अज्ञात समाजकंटकांनी पहाटेच्या सुमारास पेटवून दिले। या आगीत अंदाजे 800 क्विंटल मका जळून खाक झाला असून शेतकऱ्याचे 10 लाखाहून अधिक रुपयांचं नुकसान झालंय। दरम्यान ज्यांनी कोणी हे कृत्य केले असेल त्यांचा शोध घेऊन त्यांना कठोर शासन करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नागरे व माझे बंधू दोघं जॉईंट फॅमिलीत नगरसूल शिवारात राहत असून नगरसूल शिवारामधून खिर्डीसाठी शिवारात माझी काही शेती आहे। एकूण 25 एकर शेतीची काटणी करून त्याचा मकाचा डेपो डोंगराजवळ मी लावला होता। मकाला भाव नसल्यामुळे काही दिवसाने भाव वाढल्यानंतर ती काढू आणि ती विकू असं नियोजन असताना रात्री कोणी अज्ञाताने शेजारी बसून दारू पिऊन ती मका पेटवून दिली आणि माझं 20 लाख रुपयापर्यंत 20-25 लाख रुपयाचं नुकसान केलं। त्या नुकसानीतून माझ्या कुटुंबावर मोठा आर्थिक घाला झाला आणि ज्या कोणी दुश्मनी किंवा माझ्याशी दुश्मनी करून किंवा त्या ठिकाणी त्याचा काही फायदा होत असेल तर निश्चित परमेश्वर त्याला देईल, परंतु या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी रीतसर असा या गोष्टीचा पंचनामा, या वस्तुस्थितीचा पंचनामा करून श्वानपथक बोलवून जो कोणी केला असेल त्याला कडक ते कडक पनिशमेंट केली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे आणि जेणेकरून भविष्यामध्ये कोणी हे करणार नाही। हा करणारा शेतकरीच आहे आणि कुठंतरी त्याचं मन दुखावलं असावं त्यामुळे त्याने केलं असेल, परंतु याच्यातून त्याचा काही फायदा नाही। 2-3 क्वार्टर इथं देशी दारू पिला तो आणि त्याने ती पेटवलेला आहे आणि या झालेल्या घटनेचा तपास करून आरोपी जो सापडेल त्याला कठोरातली कठोर शिक्षा दिली पाहिजे असं मी प्रशासनाला विनंती करतो आणि शासनाकडून मला या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी विनंती करतो। ब्युरो रिपोर्ट, उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, नाशिक। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।